अगं सुना तर सुनाच आहेत त्या परक्या घरच्या आहेत ग. पण पोटच्या पोराने सुद्धा जीव नकोसा केलाय मला. म्हातारा गेल्यावर हे घर सगळं मी एकटीने उभं केलं. त्या घरात मला बाहेर काढलं. हे बघ या गुराढोरांच्या गोठ्यात ग मला ठेवलंय. हे बघ माझी हातरणं कापडे इथं फेकून दिल्या. मला काय लागतंय मला 2 वेळेला अर्ध भाकरीचा तुकडा तो सुद्धा येळाला देत नाही आणि मला मी म्हणून उपाशी ठेवत्या. भुकेला तर कापतंय म्हणून तुझ्याकडे येऊन चहा पेते. मी हाय की कशाला घाबरते तू. प्रिय बाबा, हौसा आजीला तुझ्या मदतीची गरज आहे. तिला तिच्या मुलांनी घराच्या बाहेर हकललंय. तू तिला मदत करशील? हौसाबाई जाधव कुठे? काय झालं साहेब? एकदा त्याने विचारलं ना, मग तू कशाला उगाच थोबाड उचकटतोयस? काय झालं साहेब? आता यासाठी थोबाड उचकाट की हौसाबाई जाधव कुठे आहेत ते सांगायला. तुमच्या बायका कुठे? बोलवा त्यांना. बोलवतो. बोलवा. पटकन या, पटकन या लवकर. कोण आहे तुमची? कोण आहे तुमची? नीट बघा आणि सांगा कोण आहे तुमची? हराम खरं ना, आई आहे ना तुमची ही? मग आईची जागा कुठे असते? आईची जागा देवघरात असते ना रे, की अशी गुराढोराच्या शेणाबुतात असते रे सुकाळीच्या डो. अरे संत तुकाराम महाराज काय म्हणून गेले? माये बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. तुका म्हणे माये बाप अवघे देवाचे स्वरूपे. अरे आई देव असते रे, देव असते. अरे तुमचं कसं झालंय माहितीये? बाया ठेवल्या खाट्यावर आणि आई ठेवली जात्यावर. अशी गत झाली तुमची सुकाळीच्या नो. आईला उचला आता. उचला. चला घेऊन. पाय टेकला की लागली सनकन अंगावरती पायथन टेकलं पाहिजे. कळलं का? तुला तरी आवाज ऐकू आला काय? मग हाण की जोरात. ते बघ हाण. शाबाश. ते बघ परत टेकला त्याने जोरात. साहेब अहो जाऊ द्या ना, माझीच लेकर आहेत अहो. झाली असेल चूक द्या ना सोडून. होय साहेब, खरंच चुकलं साहेब आमचं. आम्हाला माफ करा साहेब. खरंच सांगतो परत नाही करणार असं. अरे माझी माफी काय मागताय? आईच्या पायावरती डोकं घासा, नाक घासा, मग माणसात याल तुम्ही. चला. आम्हाला माफ करा. माफ करा आत्या. परत नाही होणार. यापुढे अशी चूक झाली की इथं फक्त बोलत राहणार नाही, तर तुम्हाला सगळ्यांची वरात काढीन इथून थेट पोलीस स्टेशन पर्यंत. चला निघा 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 निघा. जा जा जा. चला. आम्ही तुझ्या विजाची आणि पासपोर्टची व्यवस्था करत आहोत. 2 महिन्यांनी आम्ही तुला घ्यायला येऊ. आता तू आमच्या सोबतच राहा. फार काही साहित्य घेत बसू नको. बाकी घराचं आणि जमिनीचं मी बघतो. तुझाच प्रसाद. बाई केवढी कामं बाकी राहिली माझी. करायला पाहिजे ना. आजी म्हणजे तू आता अमेरिकेला जाणार?
मग परत कधी येणार? नमस्कार नमस्कार सरपंच बाई. नमस्कार नमस्कार. या आत्या चहा पाणी कर. नाही नको, आम्ही जरा गडबडीत आहोत. पुढच्या आठवड्यात आपल्या गावामध्ये इन्स्पेक्शन होणार आहे. हा. तसं कागदोपत्री तुमचं गाव हगणदारी मुक्त आहे, पण उद्या एक जरी केस सापडली तर निधी तर सोडाच, पण शासनाची फसवणूक केल्याबद्दल तुमच्यावर कारवाई होऊ शकते. अरे देवा. तेव्हा काही करा, पण पुढच्या 8-10 दिवसात कुणालाही उघड्यावर जाऊ देऊ नका. हा. ठीक आहे? मला पुढच्या गावात जायचंय, येतो. नमस्कार. एवढी वर्ष सरळ मार्गानं काम करून पदरात काय पडलं. सगळं माग सोडून जावं म्हटलं तर काय न काय आहेच. एवढीच रुक लागून राहिली जीवाला. एकदा वाटतं मी जायच्या आधी माझं गाव आगंदारी मुक्त झालं ना का मला काय बी काळजी नाही. तेव्हा तू सांग ना बाबा काय करू. बाप्या बाप्या पोस्टमॅन काकांनी औषधं पाठवली आहे. जेवून झाल्यावरच खा, समजलं? घे घे ही औषधं. तुझ्याकडे काही जेवण आहे का? राहू दे, मीच बघते. अरे तुझ्याकडे तर काहीच नाही खायला. थांब, मी आलेच. असो संसारी हिरवे फुगडी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा वेदशास्त्र उभारी बाह्या सदा रामकृष्ण हरी. पाप्या पाप्या उठ, मी तुझ्यासाठी जेवण आणलंय. उठ उठ उठ, आरामात उठ. हे घे, ठीक आहे? खाऊन घे. हा, प्रिय बाबा, तुला आपली सरपंचाची माहिती आहे ना? मला तुला तिच्याबद्दल काहीतरी सांगायचं आहे. आज माझं वय 70. इतकी वर्ष जगून किंमत काय माझी. हगायला जाणार तुम्ही आणि पोलीस पकडणार मला. काय बोडक्याचा विकास करणार गावचा? सरपंच, अहो संड सोडून दुसरा काय गावचा विकास होणार नाहीये का? गावचा निधी बंद केला तर विकास काय करायचा तुमच्या ढुंगणाचा? काय बी बोलताय. डोसक्यावर परिणाम झाला की काय म्हातारीच्या? चला, ए चला रे.